चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढला व्हिडिओ 5वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातला बनवलेला आहे. नंबर वर्क द गोल्डन फिदर. गोल्डन म्हणजे सोनेरी, फिदर म्हणजे पीस, सोनेरी पीस. चला तर आपण वाचून घेऊया. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन वेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. एकदा एक राणी आपल्या बगीच्यामध्ये फेरफटका मारत असताना तिला एक सुंदर मोठे सोनेरी पीस आढळले. देन शी मेट अ लिटिल मॅन. आणि मग नंतर ते चालत असताना एका बुटक्या माणसाला भेटली. ही सेड, तो म्हणाला, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. तो बुटका मनुष्य राणीला म्हणू लागला की जर राणी साहेब तुम्ही मला हे पीस द्याल तर मी तुम्हाला 3 मोठे डायमंड्स देईल. पण मग राणी काय म्हणते, सॉरी सेड द क्वीन. राणी म्हटली, नाही मी ते देऊ शकत नाही, सॉरी. देन शी मेट अन ओल्ड वुमन. नंतर ते चालता चालता एका म्हाताऱ्या स्त्रीला भेटली राणी. द ओल्ड वुमन सेड, म्हातारी स्त्री म्हणाली, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तुम्ही मला हे पीस दिले, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. तर मी तुम्हाला 21 मोती असलेला नेकलेस म्हणजे हार देईल. 21 पर्ल्स. पर्ल्स म्हणजे मोती. बघा डायमंड्स, नंतर पर्ल्स. डायमंड्स पण खूप रेअर असतात आणि खूप महाग असतात. पर्ल्स पण रेअर असतात, महाग असतात. मग राणी म्हणते, सॉरी सेड द क्वीन. बघा राणीने 3 डायमंड्स पण नाही दिले आणि 21 पर्ल्सचा नेकलेस पण तिने डायमंड पण नाही घेतले आणि 21 पर्ल्सचा नेकलेस पण ती नाही म्हणते, सॉरी म्हणते. आता बघा पुढे. देन शी मेट द किंग. आणि नंतर राणी राजाला भेटली. द किंग सेड, राजा म्हणाला, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तुम्ही मला हे पीस द्याल, आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉईन्स. तर मी तुम्हाला 99 सोन्याची नाणी देईल. सॉरी सेड द क्वीन. पण राणी म्हणाली, नाही मला ते नको. आणि मग काय पुढे. देन शी मेट द लिटिल प्रिन्स. आणि मग नंतर राणी आपल्या छोट्याशा प्रिन्सला भेटली. ही सेड, ओ ममा. तो म्हणतो, अगं आई, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. किती सुंदर असं हे पीस आहे. टेक इट माय डिअर. आणि त्या आईने, त्या राणीने अगदी अलगद सहजच तिच्या मुलाला म्हटलं की टेक इट, घे हे माझ्या प्रिय बाळा. सेड द क्वीन. राणी म्हणाली, कीप इट सेफ. आणि ते सांभाळून ठेव, सुरक्षित ठेव. बघा आई ती आईच असते. आईला ते सापडलेलं सुंदर पीस तिने 3 डायमंड्स देत होता तो बुटका मनुष्य, तरी घेतले नाहीत. एक ओल्ड वुमन तिला 21 पर्ल्सचा नेकलेस देत होती, पण तिने तो पण घेतला नाही. राजाने तिला 99 गोल्ड कॉईन्स ऑफर केले, पण तिने ती पण घेतले नाहीत. आणि तिच्या नुसत्या मुलाच्या एका स्मित हास्यावरती, त्याच्या आनंदावरती तिने सहजच त्याला ते पीस देऊन टाकलं. तर बघा या ठिकाणी त्यांनी आपल्याला म्हटलं आहे, लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स द 4 नंबर्स इन द स्टोरी. ह्या स्टोरीमध्ये असलेले 4 नंबर्स, दॅट इज 1 इज अ 1 नंबर. ओके, नाव देअर आर 3, दॅट इज अनदर. then 21 is third and the 99 is the fourth number. That means the 4 numbers are given in the story. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.